माझं नाव मोनाली आहे. मी दिसण्यात खूप सुंदर आणि तरुण आहे. मी, माझा पती, सासू, सासरे आणि माझा देवर सूरज. माझ्या पतीच्या नोकरीमुळे आम्ही दोघे पुण्यात वेगळे राहत होतो. माझा पती ऑफिसच्या कामासाठी 1 आठवड्यासाठी मुंबईला गेला होता. तो काही दिवस थांबणार होता. सासूबाई म्हणे, "त्याचं पूर्ण लक्ष ठेव. मला कुठलीही तक्रार ऐकायला नको. तो जे म्हणेल ते तू कर." मी म्हणाले, "ठीक आहे. तुम्ही जसं सांगाल तसंच करेन." दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठले तर दारवाजाची घंटा वाजली. मी दार उघडलं तर समोर माझा देवर सूरज उभा होता. मी त्याला आत येण्याची विनंती केली. तो आत आला. नंतर तो म्हणाला, "वहिनी, मला 3-4 दिवस थांबायचं आहे. तुम्हाला त्रास होईल का?" मी म्हणाले, "काय बोलताय? हे तुमचंच घर आहे." सूरज दिसण्यात खूप स्मार्ट आणि देखणा होता. थोडा वेळ मी त्यालाच बघत राहिले. नंतर मी म्हणाले, "तुम्ही आधी नाश्ता करा." सूरज म्हणाला, "नाही वहिनी, आधी मला अंघोळ करायची आहे. अंघोळ करूनच मी काही खाईन." मी म्हणाले, "ठीक आहे." सूरज अंघोळीसाठी बाथरूममध्ये गेला. मी स्वयंपाकघरात नाश्ता बनवू लागले. तेव्हा मला सूरजची आवाज ऐकू आली. "वहिनी, टॉवेल तर बाहेरच विसरलो. कृपया माझा टॉवेल आणून द्या." मी टॉवेल देण्यासाठी की तेव्हा दाराच्या फटीतून सूरजला बघितलं आणि मी बघतच राहिले. त्याला बघून मी थबकले. थोडेसे संकोचत मी आवाज दिला. त्याने टॉवेल घेतला. नंतर मी जलद पावलांनी स्वयंपाकघरात आले आणि कामाला लागले. अचानक सूरज माझ्या मागून आला आणि म्हणाला, "वहिनी." मी एकदम त्याच्याकडे वळले. तो मला बघत राहिला आणि म्हणाला, "वहिनी, मी चहा पित नाही. मला दूध प्यायचं आहे." "दूध पिऊ का?" मी म्हणाले. "हो का नाही?" तो म्हणाला, "वहिनी, मला थंड दूध आवडतं." तो माझ्याकडे हसत बघत राहिला. मीही हसले. नाश्ता झाल्यानंतर सूरज आपल्या कामासाठी बाहेर गेला. मीही घराच्या कामात गुंतले. पण काम करताना माझं लक्ष सूरजकडेच जात होतं. कारण मलाही अनेक दिवस झाले होते. माझा पती 1 आठवड्यासाठी बाहेर गेला होता. त्यामुळे माझंही मन करत होतं. संध्याकाळ झाली. सूरज घरी परत आला. मी जेवण बनवलं. आम्ही दोघांनी जेवण केलं. रात्री अर्ध्या रात्री मला खूप तहान लागली. मी स्वयंपाकघरात गेले आणि पाणी प्यायले. पाणी पिऊन मी माझ्या खोलीत परत जात होते. तेव्हा मी बघितलं की सूरजच्या खोलीत अजूनही दिवा जळत होता. मी विचार केला, रात्रीच्या या वेळी त्याच्या खोलीत दिवा का जळत आहे? मी त्याच्या मागून आवाज दिला. तो झटकन आपल्या फोनचा आवाज कमी करून उभा राहिला आणि बिछाण्यावर बसला. तो म्हणाला, "अरे वहिनी, तुम्ही इथे?" मी म्हणाले, "हो, तुमच्या खोलीचा दिवा अजून का जळत आहे?" आणि तुम्ही अजून झोपला नाहीत. तो म्हणाला, "वहिनी, मला झोप येत नव्हती. म्हणून मी मोबाईलवर चित्रपट बघत होतो." "पण वहिनी, तुम्ही अर्ध्या रात्री काय करत आहात? आणि तुम्ही अजून का झोपला नाही?" मी म्हणाले, "मलाही तुमच्यासारखी झोप येत नव्हती. मी स्वयंपाकघरात पाणी प्यायला गेले होते. तेव्हा मी बघितलं की तुमच्या खोलीचा दिवा अजून जळत आहे. मी विचार केला, जाऊन विचारते की तुम्हाला कशाची गरज आहे का, म्हणून इथे आले." तो म्हणाला, "वहिनी ना, तुम्हाला चित्रपट बघूया. तर चला एकत्र चित्रपट बघूया." नंतर तो म्हणाला, "इकडे या बसा. मला अजिबात झोप येत नाही." मी सूरजच्या जवळ बसले. त्याने घाईघाईने फोन बंद केला नव्हता आणि चित्रपट त्याच्या फोनवर सुरू होता. मी त्याच्या फोनकडे नजर टाकली तेव्हा चित्रपटात खूप रोमॅन्टिक दृश्य आलं, ज्यात नायक-नायिका एकमेकांसोबत प्रेम करत होते. ते बघून मला काहीसं वाटू लागलं. मी लगेच फोनवरून नजर काढली. थोड्या वेळाने मी पुन्हा चोरून त्याच्या फोनमध्ये चित्रपट बघू लागले. सूरजला कळून चुकलं होतं की मी चोरून चित्रपट बघत आहे. त्याने फोन माझ्यासमोर ठेवला आणि म्हणाला, "वहिनी, तुम्हाला चित्रपट बघायचा आहे का?" मी म्हणाले, "नाही सूरज." तो म्हणाला, "वहिनी बघा. कुणाचं काही जाणार नाही." मी म्हणाले, "नाही नाही, मी बघणार नाही." मी सूरजकडे बघितलंही नाही. तेव्हा त्याने अचानक आपला फोन माझ्या हातात ठेवला. "अरे वहिनी, बघा. हा हॉलिवूड चित्रपट आहे. वहिनी, तुम्हाला हॉलिवूड चित्रपट आवडतात का?" मी म्हणाले, "हो, आवडतात." तो म्हणाला, "आवडतात तर मोकळेपणाने बघा. यात लाजायची काय गरज आहे? मलाही हॉलिवूड चित्रपट आवडतात. बघून मजा येते." नंतर सूरज म्हणाला, "असं करूया. आपण चित्रपट टीव्हीवर बघूया." आणि त्याने तो चित्रपट टीव्हीवर लावला. तो म्हणाला, "चला, चित्रपट बघायला मला कंपनी मिळाली. आता आपल्याला खूप मजा येईल." मी पूर्ण शांत राहिले. आणि आम्ही दोघे एकत्र चित्रपट बघू लागलो. चित्रपटात रोमॅन्टिक दृश्य आलं तेव्हा अचानक सूरजने आपला हात माझ्या कमरेवर ठेवला. माझ्या संपूर्ण शरीराला जणू विजेचा झटका बसला. मी त्याचा हात काढायचा प्रयत्न केला. सूरज माझ्याकडे बघून म्हणाला, "काय झालं वहिनी?" मी म्हणाले, "काही नाही." आणि त्याने हात काढला. नंतर तो माझ्याकडे बघत राहिला. तो म्हणाला, "वहिनी, खूप उष्णता आहे. काही थंड पिण्याचं मन करतंय." मी म्हणाले, "ज्यूस आणून देते." त्याने मला वरून खालीपर्यंत बघितलं आणि म्हणाला, "दूध पिण्याचं मन आहे. दूध पिऊ द्या." तो माझ्याकडे बघत राहिला.
मी हसत म्हणाले, "मी आत्ताच आणते." मी स्वयंपाकघरातून दुधाचा ग्लास घेऊन सूरजच्या खोलीत परत आले. नंतर आम्ही चित्रपट बघू लागलो. चित्रपट बघताना दुधाचा ग्लास त्याला देत असताना ग्लास त्याच्या हातातून निसटून त्याच्या कपड्यांवर पडला. मला वाटलं कदाचित त्याने जाणून बुजून पाडला असेल. सूरज म्हणाला, "वहिनी, मी आत्ता कपडे बदलून येतो." त्यावेळी टीव्हीवर रोमॅन्टिक दृश्य येत होतं, ज्यात मुलगा-मुलगी एकमेकांसोबत होते. मी टीव्हीकडे बघितलं आणि लाजेने लाल झाले. मी जात असताना सूरजने माझा हात पकडला आणि मला आपल्याकडे ओढलं. त्याने मला आपल्या हातात घट्ट धरलं. मी म्हणत होते, "सूरज, कृपया मला सोडा. हे सर्व चुकीचं आहे." सूरज म्हणाला, "वहिनी, यात काय चुकीचं आहे? यात काहीही चुकीचं नाही." आणि हो, आईनेही सांगितलं होतं ना माझं लक्ष ठेवायचं आणि सूरज जे म्हणेल ते कर. कुठल्याही गोष्टीसाठी नाही म्हणू नको. मी आश्चर्याने विचारलं, "हे तुला कसं कळलं?" तो म्हणाला, "मी आईला सांगितलं होतं की असं होऊ नये की वहिनी मला कुठल्याही गोष्टीसाठी विचारतच नाही." तो पुढे म्हणाला, "वहिनी, यात काहीही चुकीचं नाही. हे स्पष्ट दिसतंय की तुम्ही माझ्यावर प्रेम करू लागलात. म्हणूनच तुमचं सगळं लक्ष माझ्यावरच असतं. मी काय करतो, कुठे जातो, तुम्ही मला नेहमी वेगळ्या नजरेने बघत असता. त्यातून कळतं की तुम्ही माझ्यावर प्रेम करू लागलात." प्रेमात सगळं योग्य असतं. जर तुम्हाला माझ्यावर प्रेम नसेल तर तुम्ही आत्ताच या खोलीतून बाहेर जाऊ शकता. म्हणजे मला कळेल की ही माझी गैरसमज होती. बोला, जाऊ शकता का तुम्ही या खोलीतून? मी तुम्हाला जबरदस्ती करणार नाही. तुमचा जो निर्णय असेल तो मला मान्य असेल. जर तुम्ही माझ्यावर प्रेम करता तर इथेच राहा, नाहीतर इथून निघा. मी एक क्षण विचारांत पडले. मी विचार करू लागले, सूरज जे काही बोलतोय ते खरं आहे. हो, मी खरंच त्याच्यावर प्रेम करू लागले आहे आणि माझ्या मनात त्याच्याबद्दल काही वेगळं आहे. पण मी हे कसं विसरू शकते की मी एक विवाहित स्त्री आहे. माझा एक पती आहे जो माझ्यावर खूप प्रेम करतो. तर कायच झालं? तो काही दिवसांसाठी दूर आहे. मला या कमकुवत क्षणात कमकुवत पडायचं का? माझं हृदय आणि मन दोन्ही विचार करू शकत नव्हते. शेवटी मी हार मानली. मी विचार केला की या एकटेपणाला दूर करण्याचा दुसरा मार्ग मला दिसत नाही. सूरज माझ्यासमोर उभा आहे आणि माझ्या निर्णयाची बेचैनपणे वाट पाहत आहे. मी आपल्या हृदयाच्या हातात मजबूर झाले होते. म्हणून मी हसत सूरजला मिठी मारली. त्याने मला आपल्या हातात घट्ट घेतलं. नंतर आम्ही दोघे एकमेकांत हरवून गेलो. नंतर काहीच कळलं नाही. सूरजने आम्ही चित्रपट बघत बघत गेलो. सूरजने जसं मला स्वर्गाची सैर करून दिली. मीही खूप आनंदी होते आणि दिवशी रात्री सूरज माझ्याकडे आला आणि म्हणाला, "वहिनी, आज पुन्हा एक रोमॅन्टिक हॉलिवूड चित्रपट आणला आहे. लवकर या खोलीत, मला वाट पाहवत नाही." मी हसत म्हणाले, "तुम्ही चला, मी येते." नंतर आम्ही दोघांनी हॉलिवूड चित्रपट बघून आनंद घेतला. असेच चालत राहिलं. जोपर्यंत सूरज होता तोपर्यंत रात्री आम्ही चित्रपट बघत आणि आनंद घेत असू. सूरज 3-4 दिवसानंतर आपल्या गावी परत गेला. मी पुन्हा एकटी राहिले. पण आता मला खूप पश्चात्ताप होत होता. मी काय केलं हे हळूहळू असूनही मी एकटेपणामुळे स्वतःला नियंत्रणात ठेवू शकले नाही आणि अशी चूक केली. जेव्हा माझा पती परत आला तेव्हा मी त्याला पाहून खूप आनंदित झाले, पण मनात अपराधीपणा होता. मी ठरवलं की अशी चूक पुन्हा कधीही होणार नाही. लग्न हा एक पवित्र बंध आहे. एकटेपणा किंवा क्षणिक आकर्षणामुळे आपण आपल्या नात्याशी विश्वासघात करू नये आणि पती-पत्नीच्या नात्याचा आदर करणं हे खूप महत्त्वाचं आहे. चुकीच्या निर्णयांमुळे आयुष्यभर खंत राहू शकते. नमस्कार मित्रांनो, चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि यापेक्षाही अधिक रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलवर नुकताच अपलोड केलेला नवीन व्हिडिओ नक्की पहा. तो तुम्हाला खूप आवडेल, अशी मला आशा आहे.